ज्वारीच्या झटपट तिखट कण्या करण्यासाठी लागणारं साहित्य 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, पाणी, चवीनुसार मीठ, चवीनुसार गूळ। आता तिखट कण्यांसाठी मिरची आणि लसणाचा ठेचा करायचा। आता तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद आणि तयार केलेला ठेचा घालायचा आणि त्यात शिजवलेल्या कण्या आणि पाणी घालायचं। आता चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे गूळ घालायचा आणि उकळी काढायची। झाल्या आपल्या ज्वारीच्या झटपट कण्या तयार। काय करूयात सुरुवातीला? आपण हे ओल्या कपड्याने पुसून घेऊया, म्हणजे वरची धूळ घाण काय असेल किंवा ते पावडर वगैरे लावतात ही स्वच्छ होते। ओलसर कापड घेतलंय, अगदी कच्चं ओलं नाही, ओलसर आहे आणि त्यावर फक्त आपण ज्वारी पुसून घेऊया आणि थोडासा पाण्याचा शिपका देऊन आपण हे मिक्सरला काढायचं। आणि पूर्वी ते जात्यावर पण करत होते। अच्छा। आणि उखळात ते मुसळ म्हणजे लाकडी त्यांनी आधी ते मुसळानं बारीक करायचं, म्हणजे त्याचे हे वरची जे गोंड वगैरे असतात ते म्हणजे सडणे म्हणतात त्याला। अच्छा, हा बरोबर, कांडायचं ते, मग हे सगळं निघतं ते गोंड वगैरे आणि ते स्वच्छ करून मग जात्यावर भरड करून ते करायचे। बरोबर। आता ही आपल्याला सोपी पद्धत आहे मिक्सरची। अगदी बरोबर। आता हे ज्वारी आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय, फक्त भरड करायची, पीठ करायचं, पीठ नाही करायचं। चला, भरड आपली इथे बनवून आहे तयार। आता पुढे काय करूया? पण हे चाळून घेऊया। अच्छा, म्हणजे त्याचं साल आणि जे गोंडाचं वरती असेल ते वरती राहील आणि याची भरड पडेल सगळी खाली। आता ही खाली याची चुरी आहे। हो, ही अशी भरड झालेली याची आणि ही आपण आता शिजवून घ्यायची कुकरला लावून। 4 कप पाणी लागेल। अच्छा, म्हणजे जितकी भरड त्याच्या चौपट पाणी लागेल त्याला। अंदाजे घालू? हो चालेल। आणि आपण यात चिमटभर मीठ घालूया चवीपुरतं। चला, इथे कण्या आपल्या छान शिजून झालेल्या आहेत। आता काय करायचं? आपण हे आता काढून घेऊया। अच्छा, वा, सुंदर दिसतात। असं सरभरीतच हवे आपल्याला। अच्छा, ते आणि छान मऊ शिजलेले, छान एकदम मौसूद, जसं भात शिजवतो ना तशा त्या शिजल्या गेल्या पाहिजेत। 2 प्रकारच्या कण्या आज आम्ही बनवत आहोत, त्यामुळे मग 2 कढयांमध्ये हे शिफ्ट करतो। मला दोनही प्रकार प्रचंड आवडतात खायला। नाश्ता विशेष ज्वारीच्या कण्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप ज्वारी, 4 कप पाणी, चिमूटभर मीठ। ज्वारी ओलसर कपड्याने पुसून घ्यायची आणि मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची भरड करायची आणि चाळून घ्यायची। आता ही भरड पाणी आणि मीठ घालून घेत शिजवून घ्यायची। चला, आता काय करूया? आपण आता हे मिरची आणि लसूण ठेचून घेऊया। सगळ्यात आधी आम्ही तिखट करतो। हा, तिखट करतो। हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घ्यायचं, ठेचा तयार करायचा। आता पुढे काय करू? तर आपण याला फोडणी करूया। अच्छा, मोहरी, जिरे, कढीपत्ता घालूया, हिंग, हळद घालूया, मिरची आणि लसूण याचा ठेचा घालूया। वा, काय मस्त खमंग फोडणी बसली। थोडी कोथिंबीर घालूया। अच्छा, आणि हे थोडं पाणी घालू, थोडंसं पाणी घालूया। थोडं गरम पाणीच घालायचं, कारण या खायला आहे ना सरसरीतच खायला खूप छान लागतात। आणि ज्वारी आहे, भरड धान्य आहे, त्याच्यात जितकं पाणी टाकू ना तितकं ते शोषलं जातं, कारण त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं। पण मीठ घालूया, गूळ हे आवडीनुसार, आणि नसेल आवडत नाही घातला तरी चालेल, कारण ज्वारी हलकीशी गोडसर असते। एक उकळी येऊ द्यायची आणि काही शिजलेलेच आहे, त्यामुळे तुम्ही लगेच
ताकाबरोबर खाल्लं तरी चालते किंवा नुसतं खाल्लं तरी चालू यात ताक घालून खायचं. नाही बरोबर बरोबर. हा, अच्छा. त्याच्याबरोबर. म्हणजे हे खाताना पिण्यासाठी जसं आपण चहा घेतो त्याऐवजी मी ताकाचा ताक वापर केलं तर किती हे ना विचारपूर्वक हे पदार्थ बनवलेत की पूर्वीच्या काळी जे आपण सिरियल म्हणतो तर या पूर्वीच्या काळच्या मला वाटतं सिरियलच आहेत ज्या अगदी पौष्टिक आहे. ग्लुटन फ्री म्हणतो त्या ग्लुटन फ्री आहेत. ज्वारी पचायला हलकी असते आणि त्याबरोबर पिण्यासाठी म्हणून ताक, थंडगार ताक. थंड. वा, काय खमंग सुवास तरवळतोय. वा वा.